Welcome all, I am Mur Jagdale and we are going through our subject Elements of Electrical Engineering. त्यामध्ये आपण टॉपिक नंबर 5 बघत आहोत that is fractional horsepower motor. आज आपण स्टेपर मोटर्स बघणार आहोत. ठीक आहे, जे स्पेशल पर्पज ऍप्लिकेशनचे मोटर्स असतात. तसं तुमचं युनिव्हर्सल मोटर आहे ना, तसं हे पण कसला आहे स्पेशल पर्पज ऍप्लिकेशन. मोटरचं कसला आहे स्पेशल पर्पज ऍप्लिकेशन. आता स्टेपर मोटर काय असते ते आपण बघूया. ठीक आहे, stepper motors have been available for many years, but commercial exploration only began in the 1960s when improved transistor fabrication techniques were made available, hence capable of switching large DC currents in a motor winding. ठीक आहे, स्टेपर मोटर आता तुम्ही सगळेजण वापरता. सगळेजण तुम्ही काय करता स्टेपर मोटर वापरताय, पण तुम्हाला माहित नाहीये की ते मेकॅनिकल स्टेपर मोटरचं जे मेकॅनिझम आहे ते तुमच्या त्या मशीन मध्ये आहे किंवा इक्विपमेंट मध्ये आहे जे तुम्ही रेग्युलरली काय वापरत असता. ठीक आहे, आता स्टेपर मोटर काय ते आपण बघणार आहोत. तिथे काय सांगले 1960 नंतर काय झाले त्याची खरी ओळख जगाला पटली. म्हणजे स्टेपर मोटरची खरी ओळख जगाला 1960 नंतर कळत गेली. जे आपण ट्रान्झिस्टर फॅब्रिकेशन आधी वापरत होतो किंवा ट्रान्झिस्टर स्विचिंग वापरत होतो. ट्रान्झिस्टर काय एक इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आहे. ठीक आहे, ते स्विचिंग साठी वगैरे आपण वापरतोय. मग ते स्विचिंग न वापरता आपण काय करतोय, जे लार्ज डीसी करंट आहे ते आपण वाइंडिंग मध्ये फ्लो करून ते स्विचिंग ऑपरेशन करू घेऊ शकतोय. हे 1960 नंतर आपल्याला का लागलं. मग ते मेन पर्पज तुमचा जे स्टेपर मोटरचा तो त्यानंतर तुमचा अस्तित्वात येऊ लागला. This feature of switched winding current gives a stepping motor its unique digital machine property which is considerable assessed when interfaced to other digital system. ठीक आहे, आता स्विचिंग ऑपरेशन म्हणजे काय किंवा युनिक डिजिटल मशीन तयार झालं स्टेपर मोटर म्हणजे. स्विचिंग म्हणजेच काय, तुम्हाला मोटर काय करायची आहे, मोटर वापरून तुम्हाला वेगवेगळे ऑपरेशन्स करून घ्यायचे. स्विचिंग इन द सेन्स वॉट, तुम्हाला स्टेप रिस्पॉन्स पाहिजे. म्हणजे काय स्टेप वाईज त्याचं स्पीड इन्क्रीज डिक्रीज पाहिजे, रोटरी स्पीड पाहिजे, काहीतरी पार्ट मूव्ह करायचा आहे ठराविक अँगल मध्ये. ठीक आहे, अँग्युलर मोशन पाहिजे तुम्हाला. मग त्या सगळ्यासाठी तुम्ही स्टेपर मोटर वापरू शकताय. त्यामुळे त्याचं काय एक युनिक डिजिटल मशीन आहे. ते डिजिटल ऍक्शन जे आपल्याला करायचे आहेत ना त्यासाठी आपण हे मोटर वापरतो. थोडक्यात the rapid growth of digital electronics throughout the 1970s assured the stepping motor's future, and today there is worldwide interest in its manufacture and applications. ठीक आहे, तुम्हाला फॉर सिंपल एक्झाम्पल देतो. तुमचं जे घड्याळ आहे ना, घड्याळामध्ये तुमची स्टेपर मोटर असते. घड्याळामध्ये काय असते, तुमची स्टेपर मोटर असते. सगळ्यात असं नाही, पण काही घड्याळामध्ये तुमची स्टेपर मोटर असते. स्टेपर मोटरचा यूज करून तुम्ही काय करताय, ते मेकॅनिझम करताय बघा. तुमचा काटा फिरवणे किंवा जे पल्सेस देतोय आपण डिजिटल पल्सेस, डिजिटल घड्याळ असते. जे डिजिटल पल्सेस तुम्हाला मिळत असतात टाइमचं डेटचं. ठीक आहे, ते पल्सेसचं द्यायचं काम कोण करतंय, तुमचं स्टेपर मोटर करत असतोय. म्हणजे इन डिजिटल मोड्स जी मोटर तुम्हाला काय करते आउटपुट देते त्याला तुम्ही स्टेपर मोटर म्हणू शकता. ठीक आहे, recently increased effort have been made on the development of more improvement on stepper motor in size, speed, accuracy and resolution. रिसेंटली काय झाले, यावरती भरपूर रिसर्चेस म्हणा किंवा भरपूर डेव्हलपमेंट व्हाले यामध्ये. मग ते कशामध्ये असेल तर ते जे काय साईज असेल, तिची स्पीड असेल, तिची अॅक्युरेसी असेल, तिचे रिझॉल्युशन असेल, ह्यामध्ये भरपूर काय वाले डेव्हलपमेंट्स वालेत. आणि भरपूर काय वाले तुमचे स्टेपर मोटर इम्प्रूव्ह होत चालले. जसं जसं तुमचं युग पुढे चालत चाललंय तसं त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट पण भरपूर येत चालले. It is predicted that we will see much wide use of this type of motor in control system in the years to come. ठीक आहे, मग असं म्हटलं जाते की पुढच्या येणाऱ्या युगात जर प्रॉपर जर स्पीड अॅक्युरेसी जर आपण डिझाईन करू शकलो तर भरपूर यूज होणार आहे. जे कंट्रोल सिस्टीम्स आहेत, तुमचे रोबोटिक्स असो, तुमची रडार सिस्टीम असो, जे तुमचं कंट्रोल सिस्टीम जिथं लागतंय त्या ठिकाणी भरपूर यूज होणार. ठीक आहे, आता ऍडव्हान्टेज काय बघा स्टेपर मोटरचे. First time, a stepper motor is inherently a discrete motor, hence it is more compatible with modern digital control techniques. It is more easily adaptable for interfacing with other digital components. ठीक आहे, नॅचरली काय एक डिस्क्रीट मोटर आहे. ठीक आहे, डिस्क्रीट म्हणजेच काय, जसं तुम्हाला आता म्हणतो सिग्नलिंग, तर आता आपण म्हणतो काय डिस्क्रीट मोटर. Hence it is more compatible with the modern digital control techniques.
आता आपल्याला कंट्रोलिंग पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा रोबोट घ्या, रोबोटचा आर्म काय करायचं तुम्हाला कंट्रोल करायचा आहे, किंवा एखादं रोबोटिक कार आहे तुम्हाला ती कंट्रोल करायची आहे, तर त्यासाठी तुम्ही मोटर वापरू शकताय. त्याचं स्पीड म्हणा किंवा डायरेक्शन्स म्हणा, जे ऑब्स्टॅकल्स येतात त्याला टॅकल करणे म्हणा, यासाठी तुम्ही स्टेपर मोटर बेसिकली यूज करताय. ठीक आहे. आणि त्याचं इंटरफेसिंग करणं म्हणजे त्याला कंट्रोलिंग करणं किंवा त्याच्या थ्रू कंट्रोलिंग करणं, त्याला बाकीचे डिव्हाइसेस जोडणे खूप इझी आणि सोपं आहे. ठीक आहे. It is possible to achieve accurate position and speed control with a stepper motor in an open loop system, thus avoiding ordinary instability problems. Other transducers such as tachometer, gear train, and feedback transducers can be eliminated. ठीक आहे. जे आपण इक्विपमेंट वापरत होतो कशासाठी, ॲक्युरेट पोझिशन आणि स्पीड कंट्रोल. तुम्हाला काय करायचं आहे, एखादा रोबोटचा हात हलवायचा आहे. ठीक आहे. तो ॲक्युरेट पोझिशन मध्ये तुम्हाला मूव्ह करायला लागणार आहे ना, किंवा कंट्रोल करायला लागणार आहे. मध्ये आपण काय करत होतो, ट्रान्सड्युसर यूज करत होते वेगवेगळ्या प्रकारचे, टॅकोमीटर असतील, गिअर सिस्टीम असेल तुमची, किंवा फीडबॅक ट्रान्सड्युसर्स असतील, ते वापरून ते करत होतो. मग तसं तुमचे स्टेपर मोटर अस्तित्वात आले त्यानंतर ही काय गोष्टी तुमच्या एलिमिनेट होत गेल्या आणि स्टेपर मोटरचा तुम्ही जास्त यूज करत घ्या. ठीक आहे. स्टेपर मोटर मे बी तुम्हाला आता समजलं असेल कशासाठी आपण यूज करतोय. तुम्हाला काय करायचं आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट करायचं, किंवा एखाद्या ठराविक अँगलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एखादी गोष्ट मूव्ह करायची. आता रेग्युलर मोटर काय करत असणार, तुमची शाफ्टला कनेक्ट केल्यानंतर ते एका डायरेक्शनला फिरत राहणार, उदाहरणार्थ तुमचा फॅन वगैरे. पण ऍक्च्युली स्टेपर मोटर काय करत असते, तुमचं जे तुम्हाला ऍप्लिकेशन पाहिजे आहे एखाद्या रोबोटमध्ये, एखाद्या घड्याळामध्ये, ठीक आहे, ते ऍक्च्युअल पोझिशनल कंट्रोल तुम्हाला घेऊन देते. त्यामुळे स्टेपर मोटर काय स्पेशल ऍप्लिकेशन. Power consumption for intermittent operations is reduced during quiet periods for a permanent magnet type stepper motor. ठीक आहे. जे पॉवर कन्झम्पशन होत असते तुमचं, आता शॉर्ट पिरियड साठी तुम्हाला काय करायचं, ऑपरेशन करायचं आहे. इंटरमिडियंट काय करायचे, ऑपरेशन करायचे थोडा म्हणजे शॉर्ट पिरियड साठी. मग तुम्ही ते काय करू शकता, अचीव्ह करू शकता विथ यूज ऑफ परमनंट मॅग्नेट टाइप स्टेपर मोटर. डिझाईन प्रोसिजर इज सिम्पलर फॉर अ स्टेपर मोटर कंट्रोल सिस्टीम. जी डिझाईन प्रोसेस आहे ती एकदम सोपी आहे. द स्टेपर मोटर इज बेसिकली डिजिटली मोटर. जसं मी तुम्हाला आतापर्यंत म्हणतो काय, डिजिटल आउटपुट देणार आहे, डिजिटल आउटपुट देणार आहे, म्हणजेच काय डिजिटल मोटर आहे. इट रोटेट इन अ डिस्क्रीट स्टेप्स, म्हणजे काय डिस्क्रीट स्टेप्स मध्ये ती रोटेट होणार आहे, ठराविक स्टेप मध्ये ती काय होणार आहे तुमची रोटेट होणार आहे. अँड इट इज इझी टू यूज मायक्रो प्रोसेसर और कम्प्युटर टू कंट्रोल इट. तुम्ही त्याला काय करू शकताय, एखादा मायक्रो प्रोसेसर, कंट्रोलर किंवा कम्प्युटर जोडून काय करू शकताय, ते तुम्ही कंट्रोल करू शकताय. आता नवीन नवीन इन्व्हेन्शन पण येत आहेत, तुम्ही आर्डिनो वापरून वगैरे ते काय कंट्रोल करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचा क्लासिफिकेशन ऑफ स्टेपर मोटर्स. A stepper motor is basically an electromagnetic transducer, ठीक है, or an incremental actuator which converts digital pulse inputs into output shaft motion. जे तुम्ही इनपुट देणार आहे, फॉर एक्झाम्पल तुमची काय मोटर आहे, ठीक आहे, इथे तुमचा शाफ्ट आहे, इथे तुमचं इनपुट्स आहे. जे तुम्ही डिजिटल इनपुट देणार आहे त्याच्यानुसार इथं काय असणार आहे, तुमचं त्या शाफ्टची मुवमेंट असणार आहे, ती कुठल्या पण डायरेक्शनला होऊ. ठीक आहे. मला म्हणजे जशी पाहिजे तशी ती काय होणार आहे, डायरेक्शनला तुमचं मुवमेंट करून देणार आहे, जसं तुम्ही सिग्नल द्याल त्याप्रमाणे. ठीक आहे. Thus, the essential property of the stepper motor is its ability to translate switched excitation changes into precisely defined increments of output shaft motion. याचा अर्थ काय, तुम्हाला काय चेंजिंग स्विचिंग ऑपरेशन पाहिजे तुम्हाला, म्हणजेच काय, मला आता रोबोटचा हात थांबवायचा आहे किंवा तो वर करायचा आहे, त्याला एक वेगळी मुवमेंट द्यायची आहे. ठीक आहे. त्यासाठी आपण हे वापरतो. तर क्लासिफिकेशन त्यानुसार कसं केलंय बघा, बेस्ड ऑन द टाइप ऑफ आउटपुट शाफ्ट incremental motion the stepper motor can be classified as, फर्स्ट आहे रोटरी स्टेपर मोटर, सेकंड आहे लिनियर स्टेपर मोटर. फर्स्ट तुमचं रोटरी स्टेपर मोटर नावातच आहे बघा, तुम्हाला रोटरी ऍक्शन पाहिजे. ठीक आहे. कशी ऍक्शन पाहिजे तुम्हाला, रोटरी ऍक्शन पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करणार आहे, in a rotary stepper motor the output shaft of the motor rotates in equal increments in response to train of output pulses. When properly controlled,
The output steps of stepper motor are always equal in numbers to the number of input pulse. Sorry. ठीक आहे, काय सांगितलं तुम्हाला काय करायचं यामध्ये? तो तुमचा आउटपुट शाफ्ट आहे मोटरचा, ठीक आहे. मग इक्वल इन्क्रीमेंट्स मध्ये तो काय पाहिजे, रिस्पॉन्स पाहिजे, किंवा एक छोटे छोटे ट्रेन्स मध्ये तुम्हाला ते पल्सेस मिळत जाणार आहेत आणि त्यानुसार तुम्हाला त्याचं रोटरी मोशन पाहिजे. त्यासाठी आपण काय करतोय, रोटरी स्टेपर मोटर वापरतो. लिनियर म्हणजे काय तुम्हाला समजा असेल, एक लिनियर डायरेक्शन तुम्हाला पाहिजे किंवा लिनियरी तुम्हाला ते मूव्ह व्हायला पाहिजे. इन लिनियर स्टेपर मोटर द आउटपुट शाफ्ट ऑफ मोटर प्रोव्हाइड्स इन्क्रीमेंट्स ऑफ लिनियर मोशन इन रिस्पॉन्स टू द इनपुट पल्सेस. जसे तुमचे इनपुट पल्सेस असणार आहेत त्यानुसार तुमचं इन्क्रीमेंट होत जाणार आहे लिनियर मोशन मध्ये तुमच्या शाफ्ट. ठीक आहे, हे तुमचं क्लासिफिकेशन झालं. नेक्स्ट आहे तुमचं जे टाईप आहेत, ठीक आहे. परमनंट मॅग्नेट असो, हायब्रिड मोटर असो, रिलक्टन्स टाईप मोटर असो, त्यामध्ये आपण हायब्रिड मोटर बघणार आहोत काय असते. This motor is known as hybrid motor because it operates on the combined principle of the permanent magnet and variable reluctance step motor. मग आता मी म्हटलो ना, जे काही टाइप्स आहेत, परमनंट मॅग्नेट असो किंवा व्हॅरिएबल रिलक्टन्स स्टेप मोटर्स असो, दोघांचं कॉम्बिनेशन केला की तुम्हाला हायब्रिड मोटर मिळणार. दोघांचं कॉम्बिनेशन केला की तुम्हाला हायब्रिड मोटर मिळणार. इट इज समटाइम्स ऑल्सो नोन ॲज अ सिंक्रोनस इंडक्टर मोटर्स. काही वेळेला काय म्हणतात, सिंक्रोनस इंडक्टर मोटर पण म्हणतात. द ॲक्सियल व्ह्यू ऑफ हायब्रिड मोटर इज ॲज शोन इन फिगर. त्या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर तुम्हाला ती कन्स्ट्रक्शन डायग्राम तुम्हाला बघायला मिळेल. सेम मोटर सारखीच असते ही पण. हे तुमचे स्टेटर्स आहेत दोन, ओके. स्टेटर पोल्स असणार आहे, त्यावरती वाइंडिंग असणार आहे, मध्ये एअर गॅप असणार आहे. हा तुमचा आउटर केस आहे. तर इथे फक्त पोझिशन दिलेत बघा, एक्स वाय. ओके, पोझिशन तो काय होणार आहे, रोटेट होत असणार आहे. त्यानंतर इथे काय तुमचं हा रोटर आहे, रोटरवरचे तुमचे पोल ठेवलेत. हा शाफ्ट आहे, ज्या रोटरला तो कनेक्टेड केलेला आहे. हा तुमचा एंड कॅप आहे रोटरसाठीचा. आणि तुमचं काय होणार, जेव्हा सप्लाय देणार त्यावेळी तुमचं जे सप्लाय म्हणजेच काय, आता इनपुट सिग्नल्स असणार आहे. काय असणार, तुमचे इनपुट सिग्नल्स असणार आहेत, त्याप्रमाणे तुमचे मोशन शाफ्टचं होणार. ओके. आता ऍप्लिकेशन्स काय आहेत बघा, इन रोबोटिक्स अँड सीएनसी मशीन. जसं तुम्हाला आता म्हटलं ना, रोबोटिक्स मध्ये यूज करू शकताय, रोबोटिक आर्म, त्यानंतर रोबोटिक तुमचं व्हेकल्स असो त्यामध्ये, किंवा सीएनसी मशीन मे बी तुम्हाला माहित असतील त्यामध्ये पण आपण हे वापरतो. इन कम्प्युटर्स, प्रिंटर्स, टेप रीडर्स, इटीसी. आता तुम्हाला माहित असेल कम्प्युटरमध्ये कुठले कुठले ऍक्शन्स करायचे असतात, किंवा प्रिंटर तुमचा कसा वर्क करायचा असतोय त्यासाठी टेप रीडर्स तुमचे त्यामध्ये पण असतात. इन द ऍप्लिकेशन लाईक रडार्स, सॅटेलाइट कम्युनिकेशन सिस्टीम, हे तुमचं सगळं कसलं आहे बघा, कंट्रोल सिस्टीम. ठीक आहे, मला काहीतरी कंट्रोलिंग करायचं आहे कम्प्युटरमध्ये, प्रिंटरमध्ये काहीतरी कंट्रोलिंग करायचं आहे, टेप रीडर्समध्ये काहीतरी कंट्रोल करायचं आहे, रोबोटमध्ये काहीतरी कंट्रोलिंग ऍक्शन आहे माझी, रडार म्हणजे काहीतरी कंट्रोलिंग ऍक्शन किंवा सिग्नल ऍक्शन आहे. त्यासाठी जे तिथं कंट्रोल ऍक्शन तुमचं येणार आहे, कंट्रोल सिस्टीम, त्या ठिकाणी तुमची मोटर येणार आहे. इन द बायोमेडिकल ऍप्लिकेशन सच एज एक्सरे मशीन, सिटी स्कॅन, ओके, त्यामध्ये तुम्हाला काय लागते, पर्टिक्युलर मोशन लागत्या, म्हणून त्या ठिकाणी आपण हे वापरतोय. त्यामुळे ऍप्लिकेशन बघा किती जास्त तिथे. इन पोझिशन कंट्रोल ऍप्लिकेशन, तिथे तुम्हाला काय पाहिजे, पोझिशन कंट्रोल पाहिजे. ह्या डायरेक्शनवरून तुम्हाला ह्या डायरेक्शनला शिफ्ट व्हायचं आहे, पोझिशन चेंज करायचं त्या ठिकाणी. एनसी कंट्रोल मशीन टूल्स, त्यानंतर प्रोसेस कंट्रोल सिस्टीम मध्ये एक्स वाय रेकॉर्डर्स अँड प्लॉटर्स, जे आपण एक्स वाय रेकॉर्डर्स म्हणतो असतोय त्या ठिकाणी, किंवा प्लॉटर्स मध्ये एखादा ग्राफ तुम्हाला प्लॉट करायचा आहे. एक्स वाय रेकॉर्डर म्हणजे काय, तुम्हाला एखादा ग्राफ रेकॉर्ड करायचा आहे. एक्स वाय तुमचा ग्राफ आहे ना हा, ठीक आहे, तो ग्राफ रेकॉर्ड करायचा आहे, तो प्लॉट करायचा आहे त्यासाठी. आणि तुमचे जे काही घड्याळ आहेत त्या ठिकाणी पण हा वापरतो. ठीक आहे. लिमिटेशन्स काय बघायचे, टॉर्क प्रोड्युसिंग कॅपॅबिलिटी इज लिमिटेड. तुम्हाला जास्त मोठ्या ऍप्लिकेशनसाठी तुम्ही यूज करू शकत नाही हे. कंट्रोलर्स आर कॉम्प्लिकेटेड, थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. ठीक आहे, याची कंट्रोल सिस्टीम काय थोडी कॉम्प्लिकेटेड आहे. मुवमेंट इज नॉट स्मूथ, स्मूथ मुवमेंट नाही आहे, किंवा एका डायरेक्शन मध्ये तुमची मुवमेंट नाही आहे. तुम्हाला स्टेप ऑप्शन पाहिजेत ना, पोझिशन चेंजिंग पाहिजे, त्यामुळे मुवमेंट स्मूथ नाही आहे. ठीक आहे. ठीक आहे, लिमिटेशन्स होते, ऍप्लिकेशन्स होते स्टेपर मोटरचे.
मे बी तुम्हाला स्टेपर मोटर समजलं असेल ऍप्लिकेशनवरून तरी ऍटलिस्ट. ठीक आहे, या ठिकाणी आपला जो 5वा चॅप्टर आहे फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर तो एंड होतोय. जर यामध्ये काही शंका असतील तर तुम्हाला विचारू शकताय, काय अडचण नाही, सोपा आहे. फक्त मोटर कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत बघा, एसी मोटर कुठल्या कुठल्या आहेत, युनिव्हर्सल मोटर म्हणजे काय आणि स्टेपर मोटर म्हणजे काय. फक्त कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवा, नावं लक्षात ठेवा, तुम्हाला खूप इझी जाणार आहे सब्जेक्ट. ठीक आहे, छोटा सब्जेक्ट तुमचं चॅप्टर आहे, छोट्या चॅप्टर मध्ये तुम्हाला भरपूर मार्क्स मिळून जातील. ओके, थँक्यू.